आमच्या घरातल्यांना समजतो की आम्ही 9 दिवस काय करतो काय नाही. ना आपल्याला दिवस समजत नाही, रात्र समजत नाही, आपल्याला वार समजत नाही, तारीख समजत. आपल्या ग्रुपसाठी सेवा करत राहा. बस काय रक्त देईन तुमच्यासाठी. इथपर्यंत तुम्ही काला सहन केलेत ना तर तुम्हाला दर्शन 100% चांगलंच भेटणार. पण आमच्या ग्रुपला एक गोष्ट आवडली नाही, म्हणजे यो भारी औषध सगळ्यात. कसा मोठा खोकला असू दे गेलाच पाहिजे. ना कुस रुपला जीबला साईरामनी दारी केली वळखत ना कोण आहे हो. हाय शपथ, शाहरुख खान बघा, शाहरुख खान. नाही की 9 दिवस बघता बघता निघून गेले. राजदीपला विचारला किती वाजता होतो, 1-1.5 वाजता झोपते ना, पुन्हा 2 वाजता उठते. म्हणजे फक्त अर्धा तास ते 1 तास झोप काढतो. पुन्हा चेहऱ्यावर तेच बघा, त्याच्या कुठलाही व्हिडिओ बघा, कुठेही झोप दिसणार नाही. साडेचार वाजायला आलेत आणि थोड्याच वेळात पालखी निघेल. सर्वांची तयारी सुद्धा झालेली आहे. साईराम साईराम साईराम. ओम साईराम 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 साईराम. तुमच्यामुळे आम्ही 9 दिवस दिसतोय, हे तुमचे आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद. साईराम. तुझे मनापासून धन्यवाद. तुझ्यामुळे आज आम्ही दिसतोय. तुमचा आशीर्वाद असाच आमच्या सोबत ठेवा. हो नक्की ना. आमच्या घरातल्यांना समजतो की आम्ही 9 दिवस काय करतो काय नाही. काय करतो सर्व काही आमचं दिवसभराचं जीवनक्रम सर्व तुझ्यामुळे समजतोय. जी काय मजा करतोय ह्या पालखीमध्ये तुझ्यामुळे समजते. धन्यवाद 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 धन्यवाद. तुला थँक्यू. साईराम बोला. साईराम. ओम साईराम. अमर दादा. ओम साईराम. आपला आता 9 दिवसाचा प्रवास. आज आपण साईंच्या नगरीत पोहोचणार आहोत. आज आपला काल शेवटची रात्र होती आपली, तर आज आपण पोहोचणार आहोत. कसं वाटतं आज तुला? असं वाटतंय का साईंचं दर्शन कधी घडते. आतुरल्याने अशी वाट झालेली का बाबा एकदा बाबांचं दर्शन होऊन द्या. आता 9 दिवसाचा हा प्रवास केलेला आहे आणि हा लास्टचा दिवसाचा आपला आहे. तर ते आतुरले मन तुझ्या दर्शनाशी, असं एक मन आपल्या भावना मनात चालू झालेलं आहे. बरोबर. एकदा बाबांचं दर्शन झाला म्हणजे आपण आपली वारी पूर्ण झाली. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. कुठलेही दिवस असो पटापट जात नाही, पण हे वारीचे दिवस पटापट कसे जातात मला समजतच नाही, अजूनपर्यंत नाही समजला. हे अनुभव म्हणजे बाबांचे संगतीत राहून किंवा बाबांच्या सहवासात राहून, बाबांच्या स्मरण करून आपण हे वारी म्हणजे दिंडीत सकाळचं उठायचं, चाय पियाचा, सकाळी 4 वाजता निघायचं. हाच आपला रुटीन, म्हणजे हेच आपलं वेळापत्रक दिवसाचं. ना आपल्याला दिवस समजत नाही, रात्र समजत नाही, आपल्याला वार समजत नाही, तारीख समजत. सकाळचं उठणं, नाश्ता करणं, चालणं, पुन्हा आरती भजन, हे याच्यातच आपले 5 दिवस जातात. आपल्याला काही समजत नाही, म्हणजे आज तारीख कुठली आहे किंवा वार कुठला आहे. आता एक शेवटचे दिवस म्हणजे आजचा हा दिवस असा वाटतो कधी बाबांचं दर्शन करतोय, कारण खूप थकले भागलेला असतोय आपण. बाबांच्या आशीर्वादाने इथपर्यंत येतो. बाबा ज्याला बोलवतात तेच या याच्यात येतात, असे आपण कित्येक मनात ठरवतो. पैसेवाला असो काय असो, पण बाबा ज्याला बोलवतो तोच या याच्यात येतो. आणि बोलतो आपण वारी वारी जन्म मरणाची वारी. खरोखरच ही वारी एकदा तरी प्रत्येक माणसाने करावी आणि या बाबांच्या सहवासात राहून 9 दिवस ही वारी करावी. ओम साईराम. साईराम साईराम. साईराम, तुम्हाला कसं वाटतंय? मला म्हणजे एकदम मस्त वाटलं. एकदम 9 दिवसाचा प्रवास असा समजूनच नाही आला, कारण वेलचे वेल जेवण, नाश्ता आणि सुखसोयी अंघोळीच्या, परत झोपायला सर्व अशा सेवक होते, ते सर्व चांगली व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल मला त्यांचा मनपूर्वक आभार मानायचे आहेत. ओम साईराम. साईराम. तुला कसं वाटतंय? आता आपण बाबांच्या पहिल्याच वर्षी आलेलो आहे. हा 9 दिवस तरी नाही चाललो, 7 दिवस चाललो, पण मस्त वाटलं मला. मस्त वाटलं. साईराम, पुढल्या वर्षी तुम्ही नक्की पहिल्या दिवशीपासून याल. ओम साईराम. नक्कीच नक्की. साईराम, कसं वाटतंय? आता बाबांच्या नगरीत आपण पोहोचणार आहोत. खरंच म्हणजे एवढा खूप छान वाटते. पहिल्यांदा 9 दिवसाचा आपला प्रवास होता आपला.
सर्वांचा खूप म्हणजे चांगलं, त्याच्यामध्ये सुखसुविधा वगैरे सर्व एकदम अतिशय सुंदर होत्या अशा. त्याच्यामुळं आणि साईबाबांचे आता दर्शन आहे त्याच्यामुळं एकदम म्हणजे आतुरता अशी वाटत आहे कधी साईबाबांच्या दर्शनाला पोहोचतो असं. बरोबर. ओम साईराम. साईराम. ओम साईराम. बाबांच्या नगरीत आपण पोहोचणार आहोत. 8 दिवस जो आपण प्रवास केला आता तो आज पूर्ण होणार आहे. कसं वाटतंय? जी ओढी होती जो आपल्याला साईबाबांची लागलेली ओढ होती ती आता पूर्ण होणार. बरोबर. आणि त्याचा आनंद भरपूर आहे आणि त्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. नक्कीच. साईराम. पालखी सुद्धा निघालेली आहे. पालखी निघालेली आहे. साईराम. ओम साईराम. गणू शेठ त्याला नेहमी मी खाता आणि पितानाच घेत असतो. तर गणू, मी काय म्हणतोय, आता आपला 9 दिवसाचा प्रवास आज संपणार, आपण बाबांच्या नगरीत पोहोचणार आहोत. तर कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतं. जी आपली इच्छा आहे तिथे लवकरात लवकर आज पूर्ण होणार आहे. बरोबर आहे. आणि तुझ्यावर आम्ही एक जबाबदारी दिलेली आहे रूमची, त्याचं काय झाली ना तयारी? झाली ना? 100% झालेली आहे. इकडे जाऊन फक्त आपल्याला त्या रूम मध्ये राहायचं आहे. बरोबर ना? 100%. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. अशीच आपल्या ग्रुपसाठी सेवा करत राहा. बस काय, रक्त देईन तुमच्यासाठी. राज, काय त्रास वगैरे झाला नाही ना? काय नाही, यंदा काय नाही, एकदम मस्त वाटतंय ना? खरोखर यंदा काहीच त्रास नाही झाला. तर मी काय बोलतो, कसं वाटतं आता बाबांच्या नगरीत आपण पोहोचणार आहोत? मस्त, एकदम चांगला वाटणार आहे. मनापासून जाणार आहोत. आणि आज अजिबात बसलास वगैरे काय नाही ना? कंटिन्यू चालला यंदा? ठीक आहे, चालेल. धन्यवाद. साईराम. चला. फॉलो करा, लाईक करा. ढोलकी वाजवा. साईराम. ओम साईराम. जय शिवराय. मी राजदीप गरत, हा जयेश थली आणि हा अंकित म्हात्रे आणि माझे पाटील कुणाल पुरव आणि साईराज पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या राजकरंजाच्या युट्यूब चॅनलवरती. आहेत लव्या थली आहे. लव्या थली आणि राज थली आहे. साईराम. तर आज आहे आपण बाबांच्या नगरीत आपण आज पोचणार आहोत. आनंदाचा दिवस आहे. माहोल एकदम उत्साहाचा आहे. आणि वर्षभर आपण ज्या गोष्टीची वाट बघत असतो ती म्हणजे दिंडी, म्हणजे आपली पालखी, म्हणजे कधी निघणाऱ्या गावातून, फॉर्म कधी भरतोय. आणि फॉर्म भरल्यानंतर आपली पदयात्रा सुरू होते, गावातून निघते. आणि ते 9 दिवस देखील असे फास्ट निघून जातात की ते समजून सुद्धा येत नाही ना. कधी पोचू. हो. आणि नंतर जेव्हा पोहोचायची वेळ येते तेव्हा असं वाटतं एवढ्या लवकर का पोचलो. बरोबर आहे. हा क्षण इकडे अनुभवायला पाहिजे. आणि प्रत्येक जणांनी, म्हणजे प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी चालत येणं आहे. भारी वाटतंय. म्हणजे आम्ही असंच फक्त बोलत नाही, खरोखर भारी वाटतंय. येऊन बघा. म्हणून आम्ही याचे 3-3, 4-4 वर्ष, 22 वर्ष, 23 वर्ष, 25 वर्ष काय येतात त्याच्यापासून काहीतरी शिकायला भेटतं. आणि आत्ताच्या पिढीला तर एकदा दोनदा तरी येणं आहे. आणि ते स्वतःहून एकदा वर्ष आलो ना त्या दुसऱ्या वर्षी ते आपोआप स्वतःहून येतील. आणि जर तुम्ही साई द्रोणागिरी पदयात्रामध्ये येत आहे तर नक्कीच याल, कारण का सर्व भारी काम आहे साई द्रोणागिरी पदयात्रामध्ये. कोणची? दिंडीचा चाललाय भावानो. नक्कीच एकदा तरी यो क्षण अनुभवला पाहिजे सर्वांनी. तर पदयात्रेला कुठनं पण जा, कुठल्याही पदयात्रेतून जा, मंडलातून जा, पण नक्की जा, एकदा तरी जा. आता तो 9 दिवसाचा प्रवास आज आपला पूर्ण होणार आहे. आपण बाबांच्या नगरीत पोहोचणार आहोत. तर सर्वांना आनंद आहे. तेव्हाची मजा एक आहे. अजून एक तुम्हाला फुल मजा दाखवीन मी तुम्हाला. तर चला जाऊया, प्रवास सुरू करूया. आज तरी आपल्याला 22 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. 22 नाही 25च. 22 बोलू. चला 25 अंकित बोलते.
सर्वात कमी प्रवास ते पण हाफ डे मध्ये भाय. फुल डे तरी चांगलाच प्रवास आहे हो यो पण. असा काय कमी नाही, कमी नाही बोलू शकत. तर चला, कसं वाटतं साईराम? मजा आहे, जाम आनंद पण होते. हा काय शिर्डीत पोहोचू आणि दुःख पण होते, कारण का सगळी मजा आता करायला परत भेटणार नाही. आता डायरेक्ट पुढल्या वर्षी आता काय आहेत त्या आठवणी. आता व्हिडिओ बघत राहायचे आपण रिटर्न. बरोबर आहे, मजा मी तर तेच आठवण करते. आली आपल्या का? टीव्हीवर लागलेलेच असतात व्हिडिओ. आठवण आली काय लावायच्या कधी. असं आहे ना. एकदम भारी वाटतंय. म्हणजे असं वाटतं की कधी दर्शन घेते बाबांचा हा आणि कधी त्या परिसरात असा फिरतोय. हा. म्हणजे एकदम भारी वाटतंय ना 7 दिवस चालून. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पुढल्या वर्षी पूर्ण 9 दिवस या. हो नक्की नक्की. नक्कीच. आणि तुमच्या बाबांनी जर आणलं हा. तर नक्की येणार. पुढच्या वर्षी प्रयत्न करणार. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या आवाजात, जो आम्ही 2 दिवसापूर्वी आवाज ऐकवला, त्या आवाजात कुठलं ते बाबांचा गाणं थोडंसं 2 लाईन फक्त. शिर्डीला चाललोय पायी पायी, शिर्डीला चाललोय पायी पायी, औरा जनसमुदाय घेऊन चाललोय की सनपायी, औरा जनसमुदाय घेऊन चाललोय ते सनपायी. आणि साईराज आहे जो पहिला वर्ष आहे त्याचा, आणि 9च्या 9 दिवस तो मस्त चालला. कसा झाला प्रवास तुझा पहिला सांग? पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना साईमय सकाळ. मजबूत सकाळ, आनंद बघा चेहऱ्यावरती. बोल. खूप भारी वाटते. आज 9 दिवस झाले पूर्ण. खूप भारी वाटते. आज आपण शिर्डीत पोहोचलो तर खूप भारी वाटते. बस. आणि पुढल्या वर्षी येणार ना? 100% भाई. 100%. कुणाल पुरव या. चला मुलाखत घ्या पहिले. कुणाल पुरव, तुमचा हा पहिला वर्ष होता. हो. पहिला सांगा तुमचा प्रवास कसा झाला? 9 दिवस प्रवास चांगला झाला, सुखाचा झाला. हा. काय त्रास वगैरे एवढं फारसं झालं नाही. आता फक्त एकच इच्छा आहे, दर्शन चांगलं भेटू दे बास. दर्शन 100% भेटणार. इथपर्यंत तुम्ही काला सण केलेत ना, तर तुम्हाला दर्शन 100% चांगलंच भेटणार. आणि पुढल्या वर्षी येणार नक्कीच ना. आणि तुम्हाला आणण्याची जबाबदारी आमची. जयेश, 110 ते 120 कॉल झाले पाहिजे. समजलं ना? त्याला आणायलाच जाऊ. साईराम, तुमचा 100% आणायला जाऊ. झाला तर अलिबागला आणायला जाऊ. ओके. तुमचा प्रवास कसा झाला? आमचा प्रवास आता बोलू काय. पहिल्या वर्षी रिंगा बेंड झाल्या. हा माझा 3रा वर्ष आहे. हा. पहिला वर्ष माझ्यासाठी एकदम विस्मरणीयच झाला. कारण ती गोष्ट विसरूच शकत नाही. बरोबर आहे. कारण पहिली सुरुवात केली, 4 दिवस ठीक होतो, पण 5व्या दिवशी थोडा पायाचा प्रॉब्लेम झाला. त्याच्यानंतर मग मला गाडीत बसायला लागलं. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी काही कारणास्तव 2 दिवस लेट आलो. पण हा माझा 3रा वर्ष. 3ऱ्या वर्षी मी पहिल्या दिवसापासून आज 9वा दिवस आहे. संपूर्ण वारी केलेली आहे. तर एक तीच मनात इच्छा होती की पायी चालत जाण्याची पूर्ण वारीच करायची, तर पूर्ण वारीच. बरोबर आहे. आणि ती आज पूर्ण होतंय. हीच एक भारी वाटतंय. भारी एक वाटते. जी इच्छा होती मनाची पूर्ण होते. आणि दुसरा अनुभव जो दरवर्षी मी करत असतो, पण यंदा तुम्ही सुद्धा सुरुवात केलीत. हो. काय ती टेक्निक आहे एक, समजला ना? तर तो एक अनुभव कसा होता समजला. ती सुरुवात म्हणजे तुमचंच सहकार्य. ते माझं सहकार्य नव्हे. तू तुझा सांग, तुझा अनुभव मी काय? माझा अनुभव सांगतोय. सुरुवात तर तुझ्यापासूनच झाली. बरोबर. तुमच्या सोबतच सुरुवात झाली, तेव्हा तिथून मला थोडा अनुभव भेटला. बरोबर. त्याच्यानंतर मग मी ती सुरुवात केली आणि आज म्हणजे त्या क्षेत्रात घुसलो. आणि आता दिंडीची वारी सुद्धा आपण दाखवतोय तिथून. गेल्या वर्षी आपण सोबत होतो व्हिडिओ बनवत, पण आज वेगवेगळे बनवतोय. बरोबर आहे. पण तरी सुद्धा आपण काही वेगळे नाहोत. बरं, 100%. 100% आपण एकामेकाला साथच देत आलोय. आज 9वा दिवस आहे. अनुभव घेतोय, हा, पण त्याच्या पाठी मेहनत करतोय, तो मोठा आहे. समजला ना? आपण बघतोय पण आपण करत नाही, त्याचा काय फायदा नाही. बघतोय आणि तसं आपण करतोय, ते महत्वाचं आहे. प्रत्येक कला क्षेत्रात मेहनत गरजेची आहे. 100%. म्हणजे कलेला मेहनतीची गरज आहे, तेव्हाच ती साथ पूर्ण होईल. आणि आपण फक्त बघून बोलून होतच नाही. आपण जरी ते बोललो ना, तरी ते किती आपण करतोय त्याच्यावर आहे. ते महत्वाचं आहे. आपण करतोय काय ते महत्वाचं आहे. आपण बघतोय काय ते महत्वाचं आहे. बरोबर ना मी बोललो? बरोबर. फक्त बघून होत नाही, त्याला करायची धाक लागते. आता माझ्यासोबत आहे
राहुल दादा साई द्रोणागिरी पदयात्रा 2024चा अध्यक्ष, गेल्या वर्षीचे अध्यक्ष संतोष गावण, माझा मामा गेला अध्यक्ष आणि हा अध्यक्ष. कॉमन काय आहे, दोन्ही फ्रेंडली. आणि आम्ही म्हणजे आम्हाला ज्याही प्रोत्साहन केला, आम्हाला सपोर्ट केला ते हेच सर्व आहेत. तर राहुल दादा माझ्यासोबत आहे. राहुल दादा, मी काल सर्वांना विचारला काय आपल्या ह्या वर्षीची नवीन कमिटी कशी वाटली, सर्वांना आवडली. म्हणजे आपण जी काय सुविधा उपलब्ध करून दिल्या, सेवा केली आपण सर्वांची, ती सर्वांना आवडलेली आहे. पण आमच्या ग्रुपला एक गोष्ट आवडली नाही, म्हणजे आपण काय, मी त्यांना काय विचारलेला काय आपण सेवा अजून देऊ शकतोय. तर आमच्या ग्रुपचा म्हणजे मी ना अंकितचा असा विषय आहे काय बोलते, एक साबण, कोलगेट आणि चोथा पाहिजे त्याला. हीच सेवा राहिले बाकी पूर्ण म्हणजे कोणाकडे आता शब्दच नाही. खरोखर दादा सर्व खुश आहेत. जेवढ्या काही पॉसिबल गोष्टी होत्या ते आपण देण्याचा 100% दादा 100% प्रयत्न केला. गरजेपेक्षा पण त्यांच्या दिला. हो कुठला नाश्ता कमी नाही पडला. मी आता साबण वगैरे मी मस्तीत बोललो, ती सगळं व्यक्ती आपण पुढच्या वर्षी अंकितच्या सेपरेट एकट्याची इच्छा पूर्ण करू. आपण पदयात्रेची इच्छा करू पण अंकितची नक्की इच्छा पूर्ण करू. ते मी मस्तीसाठी बोललो. मस्ती मजाक दिंडीमध्ये आपलं भरपूर चालते. त्याच्यामुळे पण आपली दिंडी ओळखली जाते. एन्जॉयमेंट काय आहे ती साई द्रोणागिरी पदयात्रा अनुभवावी. हो 100% सर्वांनी चांगल्याच आपल्याला सांगितलंय. सो अशीच सेवा करत राहा दादा. आणि तू करतोस त्याला काही विषय नाही. आणि सर्व आपली साथ, आपल्याला जेवढे बाबांपुरतं आयुष्य दिलंय ते थोडाफार सेवेसाठी घालवावं माणसानी. प्रत्येकाने वारीमध्ये या, प्रत्येकाने वारी करा आणि एक अनुभव घ्या. काय आहे वारी बघा तुम्ही. ज्यांना वारी करत नाही त्यांचा एक तर प्रश्न विचारा का तुम्हाला का वारी करत, मग ते सांगतील, त्यांचे डोले सांगतील. शब्दात निघणारे म्हणजे डोलेच सांगतील का आपल्या वारीने घडली. बरोबर. हे अनुभव नक्की अनुभव. वारी म्हणजे एक वर्ष अविस्मरणीय क्षण आहे. एक वर्ष आला तर तुम्ही पुढच्या वर्षी गॅरंटी 100%. जर आपल्या दिंडीमध्ये आला ना तर पदयात्रे कुठल्या दिंडीत जाऊ शकत नाही. बरोबर. साईराम. धन्यवाद दादा. हे बघा रस्त्यावर दाखव अंकित. हे बघा प्रॉपर आम्ही सेफ्टी सोबत. आणि आता पिंट्या दादा आपल्या समोर. दादा 9 दिवस जो आपण प्रवास करत असतो तो प्रवास आज पूर्ण होणार आहे आपला आणि आपण बाबांच्या नगरीत पोहोचणार आहोत. तर कसं वाटतं, आणि आता तुझ्या खांद्यावर पालखी पण आहे, एक वेगळाच अनुभव आहे तुझ्यासाठी. तर कसं वाटतं तुला? 9 दिवस हा एकदम अभूतपूर्व मजा असतो, दिवस असतो 9 दिवस. आणि ही वारी अशी कधीच वारी होत नाही. कोणत्या नशिबी ज्याच्या नशिबात असतो तीच वारी करतात. बरोबर आहे. ज्याला बाबांचा बोलवणं येतो तोच वारीला येतो. बाबांच्या चरणी हीच प्रार्थना काही माझ्या हातून अशीच सेवा घडू दे, ही बाबांच्या चरणी प्रार्थना. नक्कीच. धन्यवाद. साईराम. ओम साईराम. साईराम. राम. काय म्हणता, जो प्रवास आज पूर्ण होणार आहे कसं वाटतंय? साईराम तुम्ही जास्त काय बोलत नाही. जयेशच्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही काय बोलत नाही, असे का बोलता? एवढी मेहनत करताय तर तुम्हाला बोलणं आहे थोडाफार तरी. जयेशचे पप्पा आपल्या समोर आहेत. बोला काहीतरी, कसं वाटतंय? तर आता 9 दिवस वारी केली तेही, तर 9 दिवस इथं गेले आणि आता त्यांची शेती कापायची त्याचा टेन्शन आलंय त्यांना. दुसरा काही नाही टेन्शन. होईल साईंची इच्छा होईल सर्व पूर्ण. बाबांसाठी सर्व काय. हो नक्कीच. त्यासाठी ते इकडे वारीला आले. नक्कीच. कारण ही वारी कधीच अशी कोणत्या नशिबात येत नाही. हो. आता सर्व कामं पेंडिंग राहिली असतील ना, तर पूर्ण करतील ते. काय त्यांचा काय विषय, ते मेन बाबा येतील मदतीला. हो नक्कीच. जयेश नाही तरी बाबा येतील. साईराम. संतोष मामा आपल्या समोर. खूप भारी वाटतं एकदम. आणि पुढल्या वर्षी येणार ना? भेटला टाइम तर नक्की येणार मी. बाबांना हीच विनंती करतो मला पुढे येऊ द्या म्हणून. हा नक्कीच. नक्की. साईराम. ओम साईराम. जास्त त्यांना मी बोलत ठेवणार नाही, कारण का ते सध्या पालखी चालवत आहेत. आता एक आपण शॉर्टकट घेतलाय. या शॉर्टकट रस्त्याच्या पाठी एक कहाणी आहे, ती आपण भाऊदादाला विचारू. दादा, गेल्या वर्षी जे आपल्या सोबत झाल्या होत्या ते सांग जरा. गेल्या वर्षी आम्ही असंच चाललेलो सरळ, पहिला झेंडा समोर गेला, सरळ चाललेला रोड मधून. तर आम्ही पण इकडून चाललेलो
ते एक जण साई भक्त असं भेटला. साईराम कुठे चालत बोले शिर्डीला इकडून. आणि तो साईराम बोलतो इकडून जा ना बोलते शॉर्टकट आहे. बोलो हाय रस्ता ना काका बोलो. साईराम बोलो का हाय विचार केला नसला तर तेवढी लांबून परत यायला लागेल. बरोबर असा विचार केला तर काय करणार आता बोलो. तर साई भक्त दोघं तिघं जण चालणार आहे आपलं. त्यांना विचारलं काय करायचं आपण. बघा एवढा घर आहे आपणच पोर गँग आपलीच टीम आपली सर होते सगळी आपलीच पोरं होती. कमीत कमी 20 पोरं होते आपण पाठी. तर आता काय करायचं. साईराम बोलतात ते सांगतात का असं असं शॉर्टकट हो बोलता रस्ता आहे तुम्ही नक्की जा बोलता. काय नाही होणार तुम्हाला बरोबर गाठणार. तुम्ही त्यांच्या आधी गाठणार. जे पहिला झेंडा गेला ना पहिला झेंडा तरी कमीत कमी 2 किलोमीटर पुढे गेलेला आपलं. हो मग आपण व्हिडिओ फोटो काढत बसलेलो. 2 किलोमीटर पुढे गेलेला. तर काय करणार नाही जर भेटला तो वाज बरं पाठी फिरून मग आपल्याला साईराम बोले जा तुम्ही तुम्हाला रस्ता शॉर्टकट आम्ही त्यांच्या अगोदर जाणार. चल साईराम सांगतात तर असेल. आणि गेलो तर बघता तर पहिला झेंडा दिसत नाही आम्हाला. अजून नाही आलं तर अजून बघते तर आपण जाम म्हणजे 2 किलोमीटर आपण पुढे गेलेलो त्यांच्या एवढा तो शॉर्टकट आहे. ते पाठवून आले पण आपण पुढे जाऊन थांबलो पहिल्या झेंड्याला. काय आपण पहिल्या झेंड्यासोबत पुढे जात नाही ना. बरोबर म्हणून आम्ही तिथं थांबलो. आणि ते विचारात पडले हे कुठचे आले. पहिल्या झेंडावाले विचारात पडले हे कुठून आले. हो आपले पाटे एवढे होते 2 किलोमीटर हे कसं काय पुढे आले. ते नंतर ते विचारत पडले तुम्ही कसं काला. असं असं साई भक्तांना मला सांगितलं का इथून शॉर्टकट आहे. तोच रस्ता आम्हाला या वर्षी उपयोगाला आणि तो रस्त्याने त्या रस्त्याने आम्ही शॉर्टकट चालू. कमीत कमी आपल्याला येऊन 2-3 किलोमीटर आपल्याला शॉर्टकट म्हणजे कमी पडतो. त्या रोडनी गेलो असतो त्या रोडनी. ओम साईराम. कुठला कोण माहिती देते. खोकला फल कोण माहिती देते फलाबद्दल. पप्पा माहिती देते. साईराम वापरतं फल. खोकला ऐकल्याला चांगला औषध आहे ना. आम्हाला आमच्या बाबांनी दाखवलेले आहेत सगळे औषधं. किवी सारखा एक प्रकार आहे याचा. हा या खाल्याने ना रक्त पण वाढते. खोकला ना खोकला पण आणि रक्त पण वाढतो. मला पण लाल लाल दिसते याच्यावर जेली. याला एक प्रकारची याची जेली निर्माण होते. मग काढू लागू दे. साईराम अजून काढले चला तिकडे काढले. हाय चांगला आहे टेस्ट आहे चांगली. पिकले हो भाई ते मला पण बी चुकू खोकल्याचं औषधच नाही मिळाला. यो भारी औषध सगळ्यात. कसा मोठा खोकला असू दे गेलाच पाहिजे. साईराम चांगला आहे काय प्रॉब्लेम आहे. मग आम्ही भाई एकदम लागू तुला काय प्रॉब्लेम वाटला. अरे मला वाटलं हाटी खायची नाही हे करायची. हाटी मला माहिती नाही वाटलं जेली सारखा चांगला आहे. चांगला आहे पिशवी भरलाय हो ते. ना पिशवीवरून घेतलाय कोणी चांगला इथं पुढं. हट्टा खाऊ ना. हा हाटे टाक. हाटी नको खाऊ. तुला पोटा नुकते. काटा बिटा गेला का खोकला गायब. एक जरासा खाऊन कसं खोकला काय म्हणजे. पल्ला दाखवतो बघ. पल्ला दिसतो तिकडची किती. तो बघ त्या टाकी विकी जवळ नाही यायचो आपण फिरत. त्या टाकी जवळ ना तेवढा तो मोठा वलसा मरून यायचो तसं तसं मोठा. हा चल ना कुस रुपला जीबला जी बाहेर काढ. बाहेर काढ म्हणजे काळजीपूर्वक खायला पाहिजे ना तू फळ. दिसव नाही तो. दिसतंय मोबाईल मध्ये दिसतंय भाई. बघ नीट दिसतंय बघ. हे म्हणजे टाल्याला चिटकला आहे. तुझ्या तू त्यानेच सतवलं का तुला. काळजीपूर्वक खायला लागतं रे. माझे नशीब काय चिटकलं. ऑपरेशन सक्सेसफुल अटेंडेड. डॉक्टर बघू आता देवी देते टॉर्च. सायराम काय सफेद दिसतंय एवढा. कुठे आहे यो बघ तरता दिसतंय आता मला इतके लांबशी. हात लाव दाखव मला. तिथून ना जिबीच्या वर आहे तो. सायराम कोणला कॉल लावला. हॅलो राहुल मात्र अध्यक्ष. जरा हार्डवेअर भेटला तर बघा कुठं दुकान. अहो साई भक्तांनी जे फल खाल्लं ना त्याचा काटा म्हणजे कूस असते ना तो जिबेला अटकलाय. लवेश म्हणून आहे त्याच्या तो ते निघत नाही. तर तुम्ही एक काम करा. ताराचा ब्रश असते ना आपला तिथून ताराचा ब्रश आणा नाही तर मग पकडणार नाही जमला ना पकडणे काढायला लागेल. मग तो
आणि तो मीच काढू शकते, मला माहिती आहे. हां, नाही तर मग पत्र असलं तर आपला पत्र्याशी तरी या करून बघेन. काहीतरी करायलाच लागेल. जी बॉल पॅन नाही त्याला त्रास होत आता. असं करते. कसा करते त्याला आपण हाक मारला हा असं बोलतात. त्याची मुलं प्रॉब्लेम होईल ना भजनाला आपल्याला. साईराम 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 बघत पण नाही करू काय साईराम तुमचा पायत बघ काय काय घुसले आपले. रस्ता वेगळा आहे तिथे बसल्यावर लागेल सगळा. अरे बाबा शॉर्टकट आलो एकदम मस्त. डायरेक्ट चहाच्या स्टॉपला. म्हणजे आपण आता चहा पिवायच ठिकाणावर गेलो. हो, एअरपोर्टच्या आहे, एअरपोर्टची बाउंड्री आहे ती. तिने आपला जाम मोठा प्रवास केला ना, ते अख्ख्या भिंतीला क्रॉस करून आपल्याला जायला लागतं. लांबवला तिने. चल ना, ते याच्यातून कशाला जात. माझ्या बुटांना बघ किती लागले ते काट. तिथे जाऊन साफ करायला लागते. काट लागले तर झालं तेवढं. आता अंतर वाचलं जा ना बस. काट्यानं आपण किती मात केलेली आहे. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. झेंडा निघाला, पालखी निघाली, निघाले साई भक्त. झेंडा निघाला, पालखी निघाली, निघाले साई भक्त. नाम मुखात बोलू लागले साईराम फक्त. नाम मुखात बोलू लागले साईराम फक्त. झेंडा निघाला, पालखी निघाली, निघाले साई भक्त. झेंडा निघाला, पालखी निघाली, निघाले साई भक्त. नाम मुखात बोलू लागले साईराम फक्त. नाम मुखात बोलू लागले साईराम फक्त. साई माऊली साईराम, 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 साई माऊली साईराम. बोला श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. शिर्डी 15 किलोमीटर. आणि साईसेवक संतोष पाटील साईसेवा करताना दिसत आहेत. यो कुठला 9वा का 10वा ब्रँड? यो कितवा ब्रँड असेल आपला? 10 ब्रँड झाला. 10 प्रकार झालेत. जाता जाता आम्ही 12 प्रकार पाणी पिणार आहोत. 12 गावचं पाणी. मुलाला बरा पडेल का 12 गावचा पाणी पिऊन आलोय. बरोबर. साईराम साईराम साईराम. दाढी केलेली आहे अशा प्रकारे. हाय शपथ, साईरामनी दाढी केली. ओळखत ना कोण आहे यो? हाय शपथ, शाहरुख खान बघा, शाहरुख खान. शपथ फोटो शाहरुख खानने दाढी केली तर सलमान खानने दाढी केली. ती बघा जरा, सलमान खानने दाढी केली बघा. आजचा दिवस आहे मला. आज आमचा दिवस आहे. साईराम साईराम साईराम. 9 वाजलेत आणि मेन रोड पासून 2 मिनिटावरच हा साई भक्तांचा घर आहे, जिथे आपली दरवर्षी नाश्त्याची व्यवस्था केली जाते. तर दोन लिंबू टाका.
पावभाजी पावभाजी कोण नाही मागितला पाव इकडे ए पाव मागितला कोणी मागितलेला आहे माझ्यासोबत आहे महेश दादा आणि महेश दादा तुला आठवतंय आपण जेव्हा दिंडीतनं आपली निघाली तेव्हा पहिल्या दिवशी आपण सोबतच व्लॉग सुरू केलेला आणि तेव्हा जो आपण येतानाचा आनंद होता तो तुम्ही सांगितला होता पण आता आपण पोहोचणार आहोत तर त्याबद्दल काय बोलशील कसं वाटतं तुला आता आपण बाबांच्या नगरीत पोहोचणार आहोत आपण थोड्याच वेळात म्हणजे जवळजवळ 10 किलोमीटर आहे 10-12 किलोमीटर अजून चालायचं आपल्याला नंतर आपण साईच्या नगरीत पोहोचू आनंद तर मनाला वाटते काय दर्शन एकदा बाबांचं दर्शन कधी होतोय तो 9 दिवस एवढी आपण चालत आलोय तर बाबांच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे ती ओढ कधी पूर्ण होते असं वाटते पण आज दुःख पण वाटते की एवढ्या लवकर 9 दिवस हे संपले कधी संपले समजत आहे त्याचा जरा दुःख होते पण आनंद वाटतंय की बाबांचं दर्शन आता आपल्या थोड्याच वेळात होईल खूप मनाला आनंद वाटतो ज्या सणाची आतुरतेने वाट बघतो तो क्षण आता जवळ आलेला आहे ओके मस्त साईराम आपल्या समोर आता दिनेश दादा आहे साईराम दादा साईराम आता थोड्याच पावलांवर आपला साईनाथ आहेत आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत तर कसं वाटतं तुम्हाला एवढी दिवस कसं वाटते बोलायला गेलो तर ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण आता काही वेळाने आपल्याला मिळणार आहे म्हणजे बाबांचं दर्शन होणार आहे ज्या दिवसासाठी आपण 9 दिवस पायी यात्रा केलेली आहे तो क्षण आता आपण अनुभव घेणार आहोत आणि तो आनंद एवढा होणार आहे का गगनात न मावणारा आनंद आहे भले मी 2 दिवस लेट आलो घरातल्या फॅमिलीला बाहेर घेऊन गेलो होतो म्हणून 2 दिवस पण जी दिंडी आपण केली 9 दिवसाची वारी हा आनंद जो भेटतो जो आनंद कुठेही भेटू शकत नाही 100% ओम साईराम साईराम हॅरी दादा काय म्हणशील साईराम काय बोलता कसा झाला प्रवास एकदम सुखाचा आणि आनंदमय प्रवास झाला एकदम आणि आपण थोड्याच वेळात आता पोहोचणार असं वाटत नाही की 9 दिवस बघता निघून गेले 100% बरोबर आणि सर्व पदार्थ एकदम आनंदी आहेत का आता बाबांचं दर्शन होणार आहे आणि एक गाडीत जाऊन दर्शन घेणं आणि पायी वारी करून दर्शन घेणं ह्यात जमीन आसमानचा फरक आहे आणि तो एक आनंद आहे ना तो एका पदयात्रेला समजू शकतो सर्वांनी एकदा तरी पदयात्रेला म्हणतो ना जन्माशी येऊन या एकदा तरी करारी वारी बरोबर आलोय जन्मा करावी वारी आलोय जन्मा करावी वारी नाही त्या वारीचा एक अनुभव मिळतो हो नक्कीच आणि काही ना काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात आता बऱ्याच गोष्टी आहेत ते इथनं शिकायला भेटतात आणि डिसिप्लिन वगैरे काय भरपूर गोष्टी शिकतोय आणि काही गावामध्ये इंडस्ट्रियल एरिया असतं काही गावामध्ये एकदम पठार भाग असतं तर काही शेती असतं असं म्हणजे आपलं एक गावाकडचं जीवन बघायला भेटतं आपल्याला मातीचं पण जातो माती असं बोलू शकतो ना कारण आपण कुठं पण झोपतो काय करतो आपल्याच माहिती नसतं बिनधास्तपणे नाही कसले कानात जायचे विचार नाही काय घरचे विचार काही नाही तर घरची जमिनीवर झोपलं तरी आपण विचार करतो काय कानात जाईल का काय काही नाही इथे जी जमीन मिळेल तिथं झोपायचं खायचं दवामध्ये झोपायचं कसं पण बिनधास्त काय पण मग झाडे असो गवत असो एखाद्या झाडाच्या सावली खायचं उन्हात असू दे नक्कीच जसं जमेल तसं जिथं मिळेल तिथं आणि त्यात जो आनंद आहे तो आनंद कुठेच नाही आणि म्हणून तर एवढे 22-23 वर्ष चालत येतात वय झाले तरी 23 वर्ष 60 वर्ष झाली तरी येतात मला त्याच्याच मुळे येतात मला 20 वर्ष झाली वारी करतोय मी 20 वर्ष आपल्या दिंडीत 60 वर्ष प्लस कितीतरी आहे 60 वर्ष होते पण आनंदाने चालतात असे पण नाही का थकल्यासारखे चालतात न थकता चालतात पहिल्या झेंड्यावर किंवा तुला पण याचा दिंडीचा भरपूर अनुभव आला असेल मला म्हणून तर मी येतोय ना कंटिन्यू आपला चालू आहे आणि पुढे पण येत राहील मी मला खास सांगितलं म्हणजे तुझं अभिनंदन भरपूर करायला पाहिजे कारण मी बघतो सकाळपासून की जेव्हा 4च्या आधी उठतोस तू 4 वाजता आपली दिंडी प्रस्थान होते तो पहिल्या झेंड्यापासून पालखी तो शेवटचा झेंडा त्यानंतर सकाळचा नाश्ता असेल दुपारी जेवणाचा मेनू असेल पुन्हा दुपारी पालखी प्रस्थान होते संध्याकाळी चहा नंतर पुन्हा नाश्ता आणि रात्री जेवण पुन्हा आरती हे सर्व झाल्यानंतर तू थोडं जेवण घेतोस आणि जेवल्यानंतर सर्व पद्धतीने झोपतात त्यानंतर मग तुझं एडिटिंगला काम वगैरे करतो बरोबर ते मला तर वाटतं 11, 11:30, 12 वाजतात तुला साईराम दादा मी त्याला 12 वाजल्यानंतर पण तू काम करत असतोस आणि त्यानंतर पुन्हा तू सकाळी लवकर उठून पुन्हा तुझा रोजचा तू काम करतोस साईराम म्हणजे मी विचारला राजदीपला किती वाजता होतो
एक 1-1.5 वाजता झोपते ना पुन्हा 2 वाजता उठते. म्हणजे फक्त अर्धा तास ते 1 तास झोप पडतात. पुन्हा चेहऱ्यावर तेच बघा, त्याच्या कुठलाही व्हिडिओ बघा, कुठेही झोप दिसणार नाही. आणि नुसता चालणं हा त्याचं काम नाही, तर चालता चालताना लोकांच्या काय अडीअडचणी आहेत, काय त्रास होतो किंवा त्याचा कुठला आनंद मिळतो हे विचारून आणि हा विचारून तो एक लोकांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि काय सर्वांना वारी करायला भेटत नाही, बरोबर आहे ना. मग त्याचा जे घरी बसलेला साई भक्त असो किंवा आपले नातेवाईक असतील त्यांना याचा आनंद घ्यायला मिळतो. बरोबर. आता घरून फोन पण येतात, हा तुम्ही छान चालता, छान गाणी बोलता, छान भजन बोलता, आम्ही राजदीपचा व्हिडिओ बघतो, टीव्हीवर बघतो, असे भरपूर कॉल येतात. राजदीपच्या मुलं आम्ही ना आपण तर गावागावात पोहोचलेलो आहोतच, पण आपण जी वारी आहे बरोबर ना, त्याचं दर्शन घरच्या लोकांना पण मिळतं, बरोबर, इतर लोकांना मिळतं. त्यामुळे तुला आणि तुझ्या चॅनलला एकदा हॅट्स ऑफ. ओम साईराम. आशीर्वाद माझ्या असाच सोबत ठेवा. तर आहे समजा बाबांचा आशीर्वाद आहे, बाबांचा आशीर्वाद, सर्वांचा आशीर्वाद आहे. नक्कीच नक्कीच मी जाम प्रयत्न करीन नवीन नवीन सर्व दाखवण्याचा. तर साईराम, तुमच्याशी बोलून मला बरा वाटला. असे कमीच लोक आहेत जे यांना समजतंय आपण काय करतो. आता मला 2-3 दिवस झाले काय मी राज्यात हे बोलेन सांगेन असं चाललं होतं माझं. अचानक तो आता क्षण आला. बरोबर. शेवटची दिवशी का होईना पण खरोखर भरपूर मेहनत घेत असतो. कारण चालणं आणि चालताना शूटिंग करणं, पुन्हा मुलाखत घेणं, पुन्हा रात्री त्याच्यावरती काम करणं हे सोपं नाही पाहिजे तेवढं. बरोबर. आणि याच्यामुळे तुला बाबा भरपूर यश देतील. तुझा चॅनल गावात असेल, गावातून शहरात येईल, शहरातून महाराष्ट्रात, देशात प्रसिद्ध होईल. नक्कीच नक्कीच. आणि पूर्ण प्रयत्न करीन मी, जेवढा बाहेर जाण्याचा प्रयत्न करीन तेवढा माझ्याशी होईल तेवढा मी करीन. बाबांचे आशीर्वाद आहेत आणि सर्व साई भक्तांचं प्रेम तुझ्या पाठीशी आहे. नक्कीच नक्कीच. धन्यवाद धन्यवाद. तुमच्याशी बोलून जाम भारी वाटला. मला पण बरं वाटलं, कारण जे होतं ते मनातलं एकदा म्हणजे तोंडावरती आलं. माझी 2-3 खरंच इच्छा होती की असं बोलावं, राज्याला एक म्हणजे आभार मानावे त्याचे. चला, साईराम साईराम. साई मंदिराजवळ पोचलोय आणि भरपूर वर्षापासून हा मंदिराचं काम चालू आहे. पण सुंदर मंदिर आहे. जेव्हा होईल तेव्हा एकदम भारी दिसेल. इथनं चढायला वरती, मला वाटतं वरती हॉल असेल आणि आतमध्ये मंदिर आहे. चल जय, चला आतमध्ये जाऊया. साईराम 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 साईराम. इथे सर्व आपले पदयात्री बसलेत, मस्त थंडावा आहे मंदिरामध्ये. साईराम साईराम साईराम. सर्व साईराम. पहिल्यांचा आराम चालू आहे. साईराम दर्शन घेत आहेत आणि आपली मंडळी तुम्हाला दाखवते. शिवा दादा साईराम साईराम. ओके ना. साईराम. ओ माय गॉड. साई मंदिरामधून निघालोय. जास्त थांबलो नाही, फक्त 10 ते 15 मिनिटं बसलो, कारण का लवकरात लवकर आपल्याला आपल्या वस्तीवर पोहोचायचं आहे. कारण का लगेच तयार वगैरे होऊन आपल्या 4चं दर्शन आहे. महाप्रसाद आणि सर्व 16 होईल ते धावपलच असेल, त्याच्यामुळं तयारी वगैरे करायला टाइम जात आहे. घरची फॅमिली येते, त्यांना भेटून जायला टाइम होते, म्हणून आता लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न आहे. साईराम. आपण आहोत आता पहिल्या मानाच्या झेंड्याजवळ आणि आपण साईरामांना विचारूया की आता मग 9 दिवस जो प्रवास करत होतो तो आज पूर्ण होणार आहे आणि आपण साईंच्या नगरीत पोहोचणार आहोत. तर तुम्हाला कसं वाटतंय? मला तर खूप छान वाटते. आणि कधी असं झालंय की साईबाबांचं दर्शन घेतो, पायावर डोकं टेकतोय, असं झालंय. एकदम उत्सुकता अजूनच वाढलेली आहे. मस्त सगळं एकदम 9 दिवस आनंदात उत्तमाचे गेले आमचे. कुठलाही त्रास न होता उत्तम असं आम्ही सर्व उत्तम चाललो आम्ही. आता कधी साईंच्या चरणी दर्शनाचा योग लवकरात लवकर येईलच, त्या क्षणाची आम्ही वाट पाहतो. थोड्याच वेळ 5 किलोमीटर झाले फक्त. 5 किलोमीटर दुपारनंतर आम्ही 4 किलोमीटर चालूच. हो, ते 3 किलोमीटर पण ठेवतो ना. 3 किलोमीटर ठेवतो आपण. हा,
तासाचा अंतर फक्त ठेवतो दुपार नंतर जेवणानंतरचा. नंतर परत सर्व आपली फॅमिली येत आहे त्यांच्यासोबत परत प्रवास सुरू करतो 3 किलोमीटरचा आपण. ठीक आहे. साईराम. ओम साईराम. साईराम कसा वाटतंय? पहिला वर्ष होता ना आपला. आता कसा झाला साईराम? कसा झाला प्रवास? एकदम सुखाचा. सुखाचा आणि चांगला झाला. चांगला. आता कसं वाटतं पण शिर्डीत पोहोचणार थोड्याच वेळात? एकदम शिर्डीत कधी पोहोचता असं झालंय. हो ना. चालेल. चला आता तुम्हाला थांबवणार नाही शिर्डीत जाण्यापासून. तुम्ही लवकरच पुढे जाऊ शकता. धन्यवाद. साईराम. साईराम. वाजले किती सांगू नका. आता शिर्डीत पोहोचतोय आपण. कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. आनंद वाटतंय. आजचा दिवस जास्त चांगला चाललाय. एकदम व्यवस्थित झाला. व्यवस्थित एकदम अर्धाच आमचे आहेत मेन अध्यक्ष ते पण व्यवस्थित चाललात. ओम साईराम. मामा आपण शिर्डीत पोहोचतोय. कसं वाटतंय? मस्त मजेत. मजेत ना. प्रवास कसा झाला? व्यवस्थित झाला ना. ठीक आहे साईराम. आता तुम्हाला थांबवणार नाही शिर्डीत जाण्यापासून मी. ओके ना साईराम. साईराम. आलो आपण बाबांच्या नगरीत. साईराम. साईराम. पहिला वर्ष होता ना. कसा झाला प्रवास? चांगला झाला. आता बाबांच्या नगरीत पोहोचू आपण. 9 दिवस चालत होतास. आता कसं वाटतंय तुला? चांगला वाटतंय. चांगलं वाटतंय ना. मग असं लाजू नको. जरा दाखव. मस्त दिसतंस. साईराम कसं वाटतंय? एकदम मजेत. एकदम मजेत ना. प्रवास एकदम फर्स्ट क्लास झाला ना. फर्स्ट क्लास झाला. आणि आता शिर्डीत आल्यावर असा म्हणजे अजून उत्साह वाटते की अजून काय काय करू. अरे बाबा. दमून आलो तरी वाटत नाही. आता दमलोय. सगळा बरोबर आहे. निघून गेलेला आहे आणि मन तृप्त झाल्यासारखं वाटतं. ओके साईराम. आता थांबवणार ना मी कोणाला जास्त. साईराम कसं वाटत? आलो आपण शिर्डीमध्ये. एकदम बाबा आम्हाला व्यवस्थित आणलेलं आहे. काय टेन्शन नाही. ओके ओके साईराम. ओम साईराम. कसा काका पोचतोय पण शिर्डीमध्ये? हा आता आपण पोचलेलो आहोत आणि आमचे गावकरी जवळजवळ 300-400 गावाहून आलेले आहेत आणि ते आमच्या आतुरतेने वाट बघत आहेत. जेवढा आनंद त्यांना झाला आहे त्यांच्यापेक्षा आनंद आम्हाला झालेला, कारण आम्ही आता आमच्या मुक्कामाच्या जेवणाच्या ठिकाणी पोहोचतोय. धन्यवाद. धन्यवाद. ओम साईराम. साईराम इकडे नेहमी मस्ती करत असतोस आणि आम्हाला हसवत असतोस. आज आपण शिर्डीमध्ये पोहोचणार आहोत तर कसं वाटतं तुला? आणि या क्षणाच्या आतुरतेने वाट बघत तो सण आला तर खूप आनंद झालेला आहे. बाबाची भेटायची इच्छा झालेली आहे जवळून. तर कधी हा सण येतो अशी वाट बघतो. आपला अध्यक्ष आपल्याला बोलवतो. बोलू दे अध्यक्ष. साईराम तू दर आता 8वं वर्ष आहे ना तुझा बिन चपला येतोस. आता थोडेच 8 किलोमीटर पण नाही राहिले तुझे म्हणजे दर्शनासाठी. तर तुला कसं वाटतंय? आनंद होतोय. आनंद होतोय ना. चेहऱ्यावरतीच दिसते भाव तुझे. आनंद होतोय. चालेल. चल आता मी जास्त थांबवणार नाही. जाऊ जरा डायरेक्ट आता. असे ग्रुप मध्ये नाही पाहिजे. वाजवू जा लगेच. वाजवू जा. मजेत. माझी कोण आला?